चला तर मग मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगड किल्ला चालत पूर्ण केला आणि खूप छान वाटलं. आणि रायगड हा किल्ला बघण्यासारखा आहे. माणसानं जावं तिथं आणि एकदा तर नक्कीच भेट द्यावी. परत तुम्ही वारंवार जाचा, कारण रायगड हे आपलं दैवत आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी यांचं कार्य हे जगाला दावून देणारं आपलं नेतृत्व आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हे आपलं दैवत. आणि तुम्ही बघा, मी ट्रेकिंग हे चालत केला अवघ्या 2 तासात आणि खूप छान, म्हणजे खूप छान. अवघ्या 2 तासात आम्ही चालत पूर्ण केला. आणि मी मग नंतर खाली परत आलो 7:30 वाजता आणि मग परत वरती आम्ही गेलो. 2 वेळेस ट्रेकिंग केला आणि चालत 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 आम्ही पोचलो. आम्हाला 2 तास 1 तास 40 मिनिटं लागला. आम्ही रोपवेपासून चालत निघालो. मग महाराजांच्या पहिल्या पायरीपाशी गेलो आणि मग तिथून चालत केलं. चालून 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 छान वाटलं आम्हाला. करणं हा राजकारणाचा भाग आहेच, पण नेहमी तसंच करून जीवाची शाश्वती मिळते असं नाही. चला. पण सपून रायरेश्वराचं मंदिर आहे येतो. आणि खूप जय छान. भवानी. खूप छान छत्रपती शिवाजी महाराज यांचं रायगड किल्ला हे आपण एकदा नक्कीच बघावं. आणि मला ते योग्य वेळी मला बघायला भेटलं आणि मी ते टायमाची वाट बघत होतो. मला बोलावा कधी आला, मला योग्य वेळ बोलावलं, मी तिथे गेलो. परत सह्याद्रीचा वाघ आहे, सह्याद्रीचा. हम सह्याद्री के जंगलों में घुसना नहीं चाहते हैं, क्योंकि हमें पता है सह्याद्री के जंगल शिवाजी की ताकत है। इसलिए शिवाजी को उकसाकर अपने सामने मैदान में लाने के लिए हमने उसके ईमान पर वार किया, हमने उसके धर्म पर वार किया। लेकिन उसने जज्बातों से ज्यादा सियासत को अहमियत दी। बड़े दिनों के बाद इतने चालाक दुश्मन से पाला पड़ा है, लेकिन वो हमारे तजुर्बे के सामने टिक नहीं सकता। शतरंज खेलिए ना, मुझे कई बार शुरुआत कैसे करते हो? किसी प्यादे से? प्यादे से? प्यादे से? ठीक है, अब असली शतरंज देखो। आणि या वारकरी संतांच्या विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय
करायची आणि पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाईल. सर्व ध्वजधारी गोल करून घ्या, गोलाकार आकारात उभा राहा, सगळेजण लांब सरका. लाठीकाठी सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाणार आहे. ध्वजधारी गोल करा मोठा. अनेक मान्यवरांचे अभ्यासपूर्ण लेख याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. अशा या स्मरणिकेचं प्रकाशन आता या ठिकाणी होत आहे. त्याचं या ठिकाणी वाचन करतो आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ मानपत्र राजमान्य राजश्री आनंद वासुदेव पाळंदे यांस साष्टांग दंडवत. राजा शिवछत्रपती म्हणजे शतपटीनं सामर्थ्यवान पातशहांना धूळ चारत स्वराज की हर हर जय भवानी. अपरिमित मेधावान था, जो अपनी शक्ति भूला हुआ था, उसको जागृत करने का श्री गणेश इसी रायगढ़ के किले से छत्रपति शिवाजी महाराज ने किया.